धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा 4 अंशावर स्थिरावलेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पहिल्यांदा या हंगामातली थंडी वाढलेली आहे आणि थंडीच्या पासून बचावासाठी आपण जर बघितलं तर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये तिबेटियन नागरिक जे आहेत हे स्वेटर विक्रेते या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वेटर असतील, टोप्या असतील किंवा मफलर असतील हे विकत घेण्यासाठी धुळेकर नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात नागरिक असतील, लहान मुलं असतील, तरुण असतील हे सर्व मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी स्वेटर विकत घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून थंडीचं प्रमाण हे टप्प्याटप्प्याने कमी होत गेलं आणि आता तब्बल 4 अंशावर हा तापमान आलेला आहे आणि त्यामुळे थंडी प्रचंड प्रमाणात वाढली असून अनेक चौकांमध्ये शेकोट्या पेटू लागलेल्या आहेत आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी तिबेटियन नागरिकांकडून या ठिकाणी स्वेटर खरेदी करताना आपल्याला दिसत आहेत। आपण जर बघितलं तर विविध साईजच्या टोप्या असतील, मफलर असतील किंवा आपल्या बरोबर सॉक्स असतील, मोजे असतील हे विकत घेण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि ही थंडी 15 तारखेपर्यंत अशाच पद्धतीने कमी होणार आहे। त्यामुळे नागरिक या ठिकाणी आपल्या सुरक्षेसाठी हे खरेदी करताना दिसून येत आहेत। येणाऱ्या काळामध्ये या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना मात्र मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।